व्यथा जीव उमटे तैसा पोळे संकटे पुढीला. जिने पायाला काटा मोडला ती व्यथा कुठं होते? हृदयाला होते. तसे जगातला कोणताही जीव असो तो जर दुःखी झाला संत महात्मे त्याच्या दुःखानं दुःखी होतात. रंतीदेवाने खूप गोड उत्तर दिला. रंतीदेवाला जेव्हा भगवान परमात्मा प्रसन्न झाले, आयोजित वृत्तीने राहिले, 42 दिवसाचा उपवास घडला, अन्न सामग्री प्राप्त झाली, देवाने परीक्षा पाहण्यासाठी आले, ते रंतीदेवाने सगळं अन्न देऊन टाकलं. भगवान परमात्मा प्रकट झाले. काय इच्छा आहे मागा. रंतीदेवाने काय मागितलं आपल्याला माहिती आहे? रंतीदेवाने काहीच मागितलं नाही ना. कामय अहम गतिम ईश्वरात पराम, मला श्रेष्ठ ईश्वराची गती नको. अष्ट महासिद्धीने युक्त असताना तुमचा मोक्ष सुद्धा मला नको. मग काय पाहिजे? आरती प्रपद्य अखिल देह भाजाम अंतस्थित येणं भवंते दुःख. मला प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थानापन्न करा. कोण म्हणतं? रंतीदेव म्हणतात. का म्हणतात? भगवंतांनी विचारलं, मित्र प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे, तुम्ही प्रत्येकाच्या हृदयामध्ये वास करून काय करणार? तेव्हा रंतीदेव देवाला सुंदर उत्तर देतात. देवा, तुम्ही प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहात पण साक्षी रूपानं आहात. मला सांगा, दिवा आहे, त्या दिव्यामध्ये कोणी ज्ञानेश्वरी वाचतं, त्या दिव्यामध्ये कोणी चोरी करतं, त्या दिव्याला ज्ञानेश्वरी वाचायचंही पुण्य लागत नाही आणि चोरी करायचं पापही लागत नाही. देव हा साक्षी रूप आहे, तटस्थ आहे. तसा परमात्मा आपल्या हृदयामध्ये आहे पण साक्षी रूपानं आहे. जीवाच्या सुख दुःखाशी देवाचा कसल्याही प्रकारचा संबंध नाही. मला प्रत्येकाच्या हृदयामध्ये विराजमान करा. का करा? तर त्या जीवाला कोणतंही दुःख झालं, प्रत्येक जीवाला झालेले जे दुःख आहे ते केवळ मी आणि मी एकट्यानेच भोगावं. विठ्ठल अंतर्गत असं साधू पुरुषाचा विचार करा. तुमच्या आमच्या सुख दुःखामध्ये साधू पुरुषाचं सुख दुःख असतं. मग असे ते संत महात्मा असतात. विश्वाचे माझे घर ऐशी मती स्थिर किंबहुना चराचर आपण झाला. आणि असे जे संत महात्मा लोकांमध्ये अवतीर्ण होतात. आणि तुम्हा आम्हाला, कारण साधू पुरुष हे कसे असतात? द्रष्टे पुरुष असतात. त्यांना समाजाचं हित कशामध्ये माहीत असतं. जगामध्ये हिताचं ज्ञान फक्त दोघांना आहे, एक श्रुती माता आणि एक संत महात्मे. शोधून आले संत हिताहित जगाचे, पण अहितापासून काढी ते हित देवनी वाढवते नाही श्रुती परोती माऊली जगा. श्रुतीला हिताचं ज्ञान आहे, संतांना हिताचं ज्ञान आहे. श्रुती जड आहे, श्रुती फक्त ज्ञापकत्व करून देते. संत महात्मे नुसतं सांगत नाहीत तर त्या सद्वस्तूची प्राप्ती करून देतात. जगामध्ये दोन गोष्टी अज्ञात आहेत, एक धर्म आणि ब्रह्म. जगाला धर्मही कळत नाही आणि ब्रह्मही कळत नाही. या दोन्ही वस्तूची प्राप्ती कोण करून देतात? तर ते संत महात्मे करून देत असतात. म्हणून जगाला परमात्म्याचं दर्शन व्हावं. कारण मनुष्य जन्माचं सार्थकत्व जर कशामध्ये असेल तर तस्मिन दृष्टे परावरे, परावराच्या साक्षात्कारामध्ये जीवाचं सार्थकत्व आहे. तुकाराम महाराज सांगतात, तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक मनुष्य जन्माचं सार्थकत्व कशामध्ये असं तर भगवत दर्शनामध्ये. देवे दिला देह, भजना दिला पण लोक भोजनाला वापरतात, तो भाग वेगळा. भगवंताने आपला देह दिला, कशासाठी दिला? जेणे तू जोडसे नारायण नासे जीवपण भौरोग. मनुष्य प्राप्तीचं जर मुख्य कर्तव्य काय असेल तर परमात्मा प्राप्ती आहे की नाही. माणसाचे दोन कर्तव्य असतात, एक मुख्य कर्तव्य आणि गौण कर्तव्य. पण माणसं गौण कर्तव्याला जास्त महत्व देतात, मुख्य कर्तव्याला माणसं जास्त महत्व देत नाही. मनुष्याचं मुख्य कर्तव्य काय असेल तर परमात्मा प्राप्ती आहे. प्रारंभानं संसार होत असतो, प्रयत्नानं परमार्थ करावा लागतो. लोकांना म्हटलं चला कीर्तनाला, चला भजनाला, लोक म्हणतात तुमच्या भाग्यात आहे, आमच्या भाग्यात नाही. आम्ही म्हणतो तुझ्या भाग्यात काय नुसतं झोप नाही का? मग पण लोकांचा विचार असा असतो, म्हणजे तुमच्या भाग्यामध्ये परमार्थ करत नाही, आमच्या भाग्यामध्ये नाही. असं म्हणू नका. आपले आपण करू हित, करू हे प्रमाण संचित. महाराज सांगतात भविष्याचे माता घालू नये. परमार्थ आहे का नाही, संसार हा प्रारब्धावर सोपवावा आणि परमार्थ प्रयत्नाने करावा. पण माणसाचं उलट असतं, माणसं संसार प्रयत्नानं करतात आणि परमार्थ प्रारब्धावर सोपवतात. विठ्ठल संसार हा होतच असतो, संसार करायचा नसतो. संसार
संसार होतच असतो, संसार करावा लागत नाही, पण परमार्थ अट्टहासानं करावा लागतो. परमार्थ होत नसतो, याच्यासाठी केला मला सांगतात. परमार्थामध्ये प्रयत्न असणं अत्यंत महत्वाचं आहे. म्हणून संत महात्मे तुम्हा आम्हाला भगवत प्राप्तीमध्येच काय आहे, मनुष्य जन्माचं इथे कर्तव्यता आहे. तुकाराम महाराजांना माहिती आहे, मनुष्याने या लोकांमध्ये किती ऐश्वर प्राप्त करून घेतलं, सत्ता संपत्ती ऐश्वर धन मान विद्वत्ता प्राप्त करून घेतले, पण त्यामध्ये मनुष्य जन्माचं सार्थकत्व आहे का? त्यामध्ये मनुष्य जन्माचं सार्थकत्व नाही. उंच कुळात जन्म झाला, श्रेष्ठ वर्णात जन्म झाला, श्रेष्ठ जातीत जन्म झाला, सत्ता संपत्ती ऐश्वर धन विद्वत्ता सर्व प्राप्त झालं, पण जर भगवंताची कृपा नसेल तर ते सगळं व्यर्थ आहे. विठ्ठला विठ्ठला मनुष्य जन्माला आल्यानंतर मनुष्य जन्माने काय केलं पाहिजे? मनुष्य जन्म जर मुख्य कर्तव्य काय असेल सांगतो तुम्हासी भजारे विठ्ठला नाहीतरी गेला जन्म वया गोड प्रमाणे करिता बरोबरी दुरावसी दुरी भावाची पुरी भावासी. मनुष्य जन्माचं मुख्य कर्तव्य जर काय असेल तर परमात्मा प्राप्ती आहे. ज्ञानोबराय वर्णन करतात, पाहेपा शरीराच्या गावा जया लागे आले पांडवा. मनुष्याने परमात्म्याने आपल्या परमात्मा प्राप्तीसाठीच हा मनुष्य देह दिला, परंतु मनुष्याने हा कार्यार्थ विसरून गेला. काय विसरून गेला असेल त्याचं कारण ज्ञानेश्वर महाराज सांगतात, जे प्राणिया कामी भरू देहाची वरी आदरू म्हणून पडेला विसरू आत्मबोधाचा. मनुष्याच्या ठिकाणी जेव्हा देहाच्या ठिकाणी आदरबुद्धी निर्माण होते तेव्हा देवाचं भजन घडतं का? देवाचं भजन घडत नाही. बरोबर सांगत असताना मनुष्याच्या खिशामध्ये रुमाल असतो ना, प्रत्येकाच्या खिशामध्ये रुमाल असतो. आता पूर्वी 2 वर्षापूर्वी कोरोनाचा काळ येऊन गेला. कोरोनाचं इन्फेक्शन म्हणजे काय असतं? कोरोनाचं इन्फेक्शन म्हणजे सर्दीचं इन्फेक्शन. सर्दी झाली म्हणजे कोरोना समजायचं. मग सर्दी झाल्यानंतर लोक काय करतात, त्या रुमालाला शेंबूड शेंकरून घेतात. मग तो शेंबूड टाकून द्यायला पाहिजे ना, टाकून देत नाही. शेंबुडासकट रुमाल खिशामध्ये ठेवतात. शेंबुडावर एवढं प्रेम असेल तर नाकावर किती प्रेम असेल? मनुष्याने परमात्म्याने ज्या कार्यासाठी आपल्याला पाठवलंय तो कार्यार्थ मनुष्य विसरला आणि देवधर्म सांधी पडले सकाळ विषयी असे. मनुष्य या अमुख्य कर्तव्यामध्ये गौण कर्तव्यामध्ये मनुष्य अडकला. मनुष्य मुख्य कर्तव्य विसरला आणि गौण कर्तव्यामध्ये मनुष्य अडकला आणि संसाराच्या रहाट गाडग्यामध्ये मनुष्य काय झाला,
हसला गेला. पण संत महात्मे सांगतात बाबा मनुष्य जन्माचे इति कर्तव्य जर कशामध्ये असेल तर परमात्मा प्राप्तीमध्ये आहे. मग तुकोबरावी लोकांनी विचारलं ठीक आहे परमात्मा प्राप्ती करायची आहे आम्हाला, ठीक आहे मग आम्हाला सोपा उपाय सांगा, आम्हाला अवघड सांगू नका. शास्त्र तुकाराम महाराज सांगतात अवघड कोणी न करी सांगतात सुलभ बहुता गोड वाटे. माणसाला अवघड सांगितलं की नको वाटतं, पण सोपं सांगितलं की माणसाला बरं वाटतं. पण आता किती तुकोबराने सोपं सांगावं, महाराजांनी खूप खूप सोपं सांगितलं. एक व्यवहारामध्ये मन आहे, असं म्हणतात मऊ लागलं म्हणजे माणसं काय करतात कोपरानं खाण्याला बघतात, तसा हा प्रकार आहे. तुकाराम महाराजांनी इतका सोपा मार्ग सांगितला, इतका सोपा उपाय सांगितला. तुला देव पाहिजे ना, तुला परमात्मा प्राप्ती पाहिजे ना, मग एक कर, काय कर. तुकाराम महाराज सेवेला घेतलेल्या अभंगाच्या गावे गावे कीर्तन